श्री स्वामी समर्थ. थांब माझ्या लेकरा, आज मनावर खूप मोठे ओझे घेऊन बसला आहेस ना. असे वाटते आहे की संपूर्ण जगाचे दुःख तुझ्याच नशिबात आले आहे. चारही बाजूंनी संकटाने तुला घेरले आहे. घरात पैशांची चणचण, मनात भविष्याची चिंता, शरीराचा थकवा आणि त्यात भर म्हणजे आपल्याच माणसाने फिरवलेली पाठ. तू विचार करतोयस की हे दुःख कधी संपणार, माझ्या आयुष्याचा सुखाचा सूर्य कधी उगवणार. पण लेकरा, आज डोळे पुस आणि शांत हो. आज माझे स्वामी तुझ्या पाठीवर हात ठेवून तुला ब्रह्मांडातला सगळ्यात मोठा नियम सांगत आहेत. घाबरू नकोस, ही परिस्थिती कायम सारखी राहत नाही. हा काळ निघून जाईल. जशी सर्वात गडद रात्र संपल्याशिवाय नवीन सकाळ होत नाही, तसेच तुझ्या आयुष्यातील हे दुःखाचे दिवस संपल्याशिवाय सुखाचे दिवस येणार नाहीत. हा निसर्गाचा आणि स्वामींचा आढळ नियम आहे. कधी निसर्गाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेस का? निसर्गामध्ये जेव्हा पावनगळीचा ऋतू येतो, तेव्हा झाडांची सगळी पाने गळून पडतात. ते झाड पूर्णपणे सुकलेले, विद्रूप आणि मृत भासू लागते. पाहणाऱ्याला वाटते की हे झाड आता संपले आहे, याचे अस्तित्व संपले. पण ते झाड हार मानत नाही. ते शांतपणे जमिनीच्या आत आपले अस्तित्व टिकवून धरते, कारण त्याला माहीत असते की निसर्गाचा नियम बदलाचा आहे. काही महिने निघून जातात आणि त्या सुकलेल्या झाडावर कोवळी हिरवीगार पालवी फुटू लागते आणि पाहता पाहता ते झाड पुन्हा बहरते. माझ्या बाळा, आता तुझ्या आयुष्यात चाललेला हा काळ म्हणजे तुझ्या आयुष्याचा पानगळीचा ऋतू आहे. तुझी सगळी सुखे, तुझ्या अपेक्षा गळून पडल्या आहेत. पण लक्षात ठेव, हा अंत नाही. हा एका नव्या बहाराची नांदी आहे. परिस्थिती तुझी बदलणार आहे. वेळ ही कोणासाठीही थांबत नाही भक्तांनो, ना सुखासाठी ना दुःखासाठी. विचार कर, जेव्हा तुझ्या आयुष्यात खूप सुखाचे दिवस होते, तेव्हा तू आनंदाने हसत होतास. जेव्हा तुला वाटले होते की ते दिवस संपतील, नाही, पण ते दिवस संपले ना. मग आज जेव्हा तुझ्यावर दुःखाचा डोंगर कोसरला आहे, तेव्हा तुला असे का वाटते की हे दुःख कायम राहील? जर सुख टिकू शकले नाही, तर मग या दुःखाची काय लायकी आहे की ते तुझ्या आयुष्यात कायम टिकून राहतील? वेळेचा रथ सतत चालत असतो. आज तू चक्रव्यूहाच्या खालच्या भागात आहेस, पण उद्या हे चक्र फिरणार आहे आणि तू पुन्हा शिखरावर असणार आहेस. जर तुझा या वेळेच्या चक्रावर आणि स्वामींच्या न्यायावर विश्वास असेल, तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, हा काळही निघून जाईल, आणि स्वतःला एक नवीन उभारी दे. सोन्याची किंमत कधी वाढते? जेव्हा ते खाणीतून निघत असते तेव्हा शुद्ध नसते. सोनार त्याला लाल भडक भट्टीत टाकतो. त्या आगीत ते सोनं वितळवते, होरपळते. जर सोन्याला वेदना कळत असत्या, तर त्याने विचार केला असता की हा सोनार माझा शत्रू आहे, तो मला संपवत आहे. पण सोनार शत्रू नसतो भक्तांनो, त्याला त्या सोन्याचा एक सुंदर दागिना बनवायचा असतो. आज स्वामी तुला संकटाच्या भट्टीतून लावून सुखालून काढत आहेत. हा काळ तुला संपवण्यासाठी आलेला नाही, तर तुझ्या आतली भीती, तुझा आळस जळवून तुला शुद्ध करण्यासाठी आला आहे. या अग्निपरीक्षेतून जेव्हा तू बाहेर पडशील, तेव्हा तू 24 कॅरेटचा शुद्ध सोन्यासारखा चमकशील. हा त्रास तात्पुरता आहे भक्तांनो, पण यातून मिळणारे व्यक्तिमत्व कायमस्वरूपी आहे. समुद्राच्या किनारी जाऊन उभे राहा. तिथे सतत लाटा येतात आणि जातात. कधी समुद्राला मोठी भरती येते, तर कधी पाणी खूप मागे जाते, ज्याला आपण ओहोटी म्हणतो. जेव्हा ओहोटी येते, तेव्हा समुद्र शांत आणि रिकामा वाटतो. पण याचा अर्थ असा नाही की समुद्र संपला. अजिबात नाही. समुद्र पाणी मागे घेतो, कारण त्याला दुप्पट वेगाने आणि मोठ्या ताकदीने नवीन लाट घेऊन पुढे यायचे असते. तुझ्या आयुष्यात आलेली ही आर्थिक किंवा मानसिक ओहोटी तुला मागे खेचण्यासाठी नाही. स्वामींनी तुझे पाऊल 2 पावले मागे घेतले आहे, कारण त्यांना तुला खूप मोठी झेप घेण्यासाठी तयार करायचे आहे. जेव्हा तुझी नवीन लाट येईल, तेव्हा आजूबाजूचे सगळे खडक वाहून जातील. एका राजाची जुनी गोष्ट आठवते का तुम्हाला भक्तांनो? राजाने आपल्या मंत्र्याला सांगितले होते की मला अशी ओळ आणि अंगठीवर लिहून दे की जी मी सर्वात खूप सुखात असताना वाचली तर मला नम्रता येईल, आणि खूप दुःखात असताना वाचली तर मला जगण्याची ताकद मिळेल. मंत्र्याने विचार केला आणि त्या अंगठीच्या आत एकच वाक्य लिहून दिले, हा काळही निघून जाईल. जेव्हा राजाने युद्ध जिंकले, तेव्हा त्याने वाक्य वाचले आणि त्याचा अहंकार गळून पडला. आणि जेव्हा राजा शत्रूच्या भीतीने जंगलात उपाशी पोटी लपून बसला होता, तेव्हा त्याने ते वाक्य वाचले आणि त्याच्या डोळ्यात आशेचे किरण चमकले. माझ्या लेकरा, आज तूही हेच वाक्य तुझ्या मनावर कोरून ठेव. जर तुझ्या मनात ही जिवंत असेल, तर कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ, मला लढायला तयार करा. रात्रीचा अंधार जेव्हा सगळ्यात जास्त गडद होतो, तेव्हा आजूबाजूला काहीच दिसत नाही, तेव्हा समजून जावे की आता सकाळ होण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. निसर्गाचा नियम आहे, पहाट होण्यापूर्वी अंधार अधिक दाट होतो. आज जर तुझ्या आयुष्यात प्रचंड नैराश्य आले असेल, तर कुठेच आशेचा किरण दिसत नसेल, तर आनंदाची गोष्ट ही आहे की तुझ्या सुखाची पहाट आता अगदी काही पावलांवर आहे. स्वामी तुझ्या अगदी जवळ आहेत. ते अंधारात तुझा हात धरून तुला प्रकाशाकडे घेऊन जात आहेत. फक्त चालत राहा, थांबवून नकोस.
हा अंधाराचा काळ फार काळ टिकणार नाहीये. कधी कधी आपल्याला वाटते की मी कोणाचेच वाईट केले नाही, तरीही माझ्यासोबतच असे का घडत आहे. पण लेकरा, कर्माचे जाळे अतिशय सूक्ष्म असते. आपल्या या जन्माचे किंवा पूर्वजन्माचे काही हिशोब बाकी असतात, जे आपल्याला चुकवावेच लागतात. आज तुला वाट्याला जे दुःख आले आहे ते तुझे जुने हिशोब संपवण्यासाठी आले आहे. एकदा का हे कर्माचे देणे फिटले की तू पूर्णपणे मुक्त होशील भक्ता. स्वामी तुझ्यावरचे हे कर्माचे ओझे हलके करत आहेत. हा काळ तुला शिक्षा देण्यासाठी नाही, तर तुला जुन्या ऋणातून मुक्त करण्यासाठी आला आहे. हा हिशोब संपला की सुखाचे दिवस आपोआप सुरू होतील भक्ता. कुंभार जेव्हा मातीचे मडके बनवतो तेव्हा तो एका हाताने मडक्याला आतून आधार देत असतो आणि दुसऱ्या हाताने बाहेरून हातोड्याने किंवा हाताने थापट मारत असतो. हे बाहेरून पाहणाऱ्याला वाटते की कुंभार मातीवर अत्याचार करत आहे, पण कुंभाराला माहीत असते की मी जर बाहेरून मार दिला नाही आणि आतून आधार दिला नाही तर हे मडके कधी सुंदर आकार घेणार नाही आणि त्यात पाणी टिकणार नाही. स्वामी आता तुझ्यासोबत हेच करत आहेत. बाहेरून तुला संकटाचे घाव बसत आहेत, पण आतून माझ्या स्वामींचा अदृश्य हात तुला सांभाळत आहे. ते तुला सुंदर आकार देत आहेत. जेव्हा आपण एखाद्या उंच डोंगरावर चढतो तेव्हा आपला विश्वास श्वास फुलतो, पायात वेदना होतात, छातीत धडधड वाढते. असे वाटते की आत थांबून जावे, मागे फिरावे. पण विचार कर, त्रास कधी होतो? जेव्हा आपण वर चढत असतो तेव्हा, की आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा? नक्कीच जेव्हा आपण उंचावर जात असतो तेव्हाच जास्त त्रास होतो. आज तुझ्या आयुष्यात प्रचंड त्रास होत आहे, कारण तू यशाच्या शिखराकडे चढत आहेस, तू खाली घसरत नाहीयेस. हा चढ कठीण आहे, पण जेव्हा तू शिखरावर पोहोचशील तेव्हा तिथून दिसणारा नजराणा थक्क करणारा असेल भक्ता. जर तुला तुझ्या या प्रवासावर आणि शिखरापर्यंत पोहोचण्याच्या जिद्दीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, मी शिखरापर्यंत नक्की पोहोचणार. जेव्हा जमिनीच्या आत मोठा धरणीकंप होतो तेव्हा वरची इमारत कोसळते, रस्ते धुबकतात, सगळीकडे हाहाकार माजतो. माणसाला वाटते की सगळं संपलं, पण वैज्ञानिक सांगतात की धरणीकंपानंतर पृथ्वीच्या आतल्या अनेक खजिन्यांची आणि नव्या जमिनीची निर्मिती होते. तुझ्या आयुष्यात आलेला हा संकटाचा धरणीकंप तुझ्या जुन्या कुजलेल्या गोष्टी तोडण्यासाठी आला आहे. ज्या खोट्या माणसांना तू धरून बसला होतास, ज्या चुकीच्या सवयी तुझ्याकडे होत्या, त्या या धक्क्याने दूर झाल्या आहेत. आता इथे नवीन मजबूत आणि सुंदर आयुष्य उभे राहणार आहे. जुने गेले तरच नव्याला जागा मिळते. वाळवंटात प्रवास करताना माणसाला दुरून पाणी असल्याचा भास होतो, ज्याला आपण मृगजळ म्हणतो. माणूस पाण्याच्या आशेने तिथे धावतो, पण तिथे गेल्यावर फक्त वाळू हाती लागते. आजपर्यंत तू ज्या सुखांच्या मागे धावत होतास ती केवळ जगाची मृगजळे होती. या संकटाच्या काळाने तुला खऱ्या अर्थाने खऱ्या गोष्टींमधील फरक शिकवला आहे. कोण आपले आहे, कोण परके आहे, हे तुला आता स्पष्ट दिसू लागले आहे. हा काळ तुला भ्रमातून बाहेर काढण्यासाठी आला आहे. जेव्हा तू या भ्रमातून बाहेर पडशील तेव्हा तुला स्वामींच्या खऱ्या भक्तीची आणि अथांग शांततेची प्रचिती येईल. 1 सेकंद, 1 मिनिट, 1 तास, वेळ हळूहळू सरकत आहे. आज जरी तुला खूप दिवस खूप मोठा वाटत असला तर रात्र संपत नसते. तरी घड्याळाचे काटे थांबलेले नाहीत, ते चालूच आहेत. हा कठीण काळ सुद्धा दर सेकंदाला संपत चालला आहे. देव ज्याला खूप मोठे वैभव देणार असतो त्याची संयमाची परीक्षा खूप मोठी घेतो. जर तू या परीक्षेत पास झालास तर तुला जे मिळेल त्याची तू कधी कल्पनाही केली नसेल. संयम राखणे म्हणजे हात जोडून बसणे नव्हे, तर डोळ्यात अश्रू असतानाही चेहऱ्यावर हास्य ठेवून आपले कर्म करत राहणे. जर तुझ्यामध्ये हा संयम असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तो दिवस अजूनही आठवून बघ, ज्या दिवशी तुझी ही सगळी संकटे दूर झालेली असतील. तुझ्या खिशात पैसा असेल, मनात शांतता असेल आणि समाजात मान सन्मान असेल. त्या दिवशी जेव्हा तू भूतकाळातील या दिवसांचा विचार करशील ना बघता, तेव्हा तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू असतील. तू स्वामींना म्हणशील, स्वामी खूप चांगलं केलं तुम्ही, मला त्या काळातून काढलं, कारण त्या काळामुळेच मी आज इतका मजबूत झालो आहे. तो दिवस नक्की येणार आहे लेकरा. आजचे हे अश्रू उद्याच्या आनंदाची किंमत मोजत आहेत. खचू नकोस, हा काळ कायमचा नाही, तो संपत आला आहे. शेवटी माझ्या बाळा, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे ते सुवर्ण वचन कधीच विसरू नकोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ अक्षरे नाहीत, तर स्वामींचा तुला दिलेला शब्द आहे. ब्रह्मांड इकडचे तिकडे होईल, पण स्वामींचा हा शब्द कधीच खोटा ठरणार नाही. उठ, उभा राहा, चेहऱ्यावरचे अश्रू पुस आणि पूर्ण ताकदीने तुझ्या कामाला सुरुवात कर. हा वाईट काळ आणि हा इतिहास जमा होणार आहे आणि तुझ्या यशाचा नवीन अध्याय सुरू होणार आहे. जेव्हा तू जिंकशील तेव्हा अख्खे जग पाहत राहील. जर तुला मनापासून वाटत असेल की तुझा चांगला काळ आता सुरू झाला आहे, तर कमेंटमध्ये आत्ताच लिहून टाक, माझा चांगला काळ सुरू झाला आहे, श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरा,
जेव्हा एखादी काच जमिनीवर पडते तेव्हा तिचे हजारो तुकडे होतात. ती काच इतकी कमकुवत असते की वारंवार पडणाऱ्या दबावाने ती स्वतःचे अस्तित्व गमावून बसते. पण त्याच जागेवर जर एखादा मोठा पाषाण असेल तर त्याच्यावर कितीही उन्हाचे चटके बसू द्या, कितीही वादळ वाळा येऊ द्या, तो आपल्या जागा कधी सोडत नाही. उलट तो निसर्गाशी अडून अधिक खंबीर असतो. आज तुला ठरवायचे आहे की तुला काचेसारखे कमकुवत व्हायचे आहे की पाषाणासारखे मजबूत. संकटाचा एक छोटासा धक्का बसला की तू लगेच तुटून जातोस, निराश होतोस. हे माझ्या स्वामींच्या लेकराला शोभत नाही. स्वामींनी तुला संकटाशी लढण्यासाठी जन्माला घातले आहे, हारण्यासाठी नाही. आजची ही वाईट परिस्थिती तुझ्या आयुष्यातली कास तोडण्यासाठी आली आहे, जेणेकरून तुझ्या आत असलेला खंबीर पाषाण जगासमोर येऊ शकेल. खचून जाऊ नकोस. तुझी खरी ताकद अजून जगाने पाहिलेली नाही. घराच्या भिंतीवर टांगलेले घड्याळ जेव्हा बंद पडते तेव्हा आपण काय करतो? आपण त्याची बॅटरी बदलतो किंवा त्याला दुरुस्त करतो. पण एका गोष्टीचा कधी विचार केला आहेस का बघता? ते बंद पडलेले घड्याळ सुद्धा संपूर्ण 24 तासांमध्ये 2 वेळा अचूक वेळ दाखवते. जर एक निर्जीव बंद पडलेले घड्याळ दिवसातून 2दा योग्य ठरू शकते, तर तू तर जिवंत माणूस आहेस, स्वामींचा अंश आहे. आज जरी तुला वाटत असेल की तुझे नशीब बंद पडले आहे, तुझ्या योजना अपयशी ठरत आहेत, तरी निराश होऊ नकोस. ब्रह्मांडात तुझी ही अचूक वेळ ठरलेली आहे. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तुझे नशीब इतक्या वेगाने धावेल की आज जे तुला मागे टाकत आहेत ते खूप मागे राहून जातील. जर तुला तुझ्या वेळेवर आणि स्वामींच्या नियोजनावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहून टाक, स्वामी योग्य वेळ येत आहे. जेव्हा एखादे लहान मूल बाजारात फिरताना आपल्या आईचा हात सोडते तेव्हा ते गर्दीत हरवून जाते. आजूबाजूला कोलाहल, अनोळखी चेहरे पाहून ते रडू लागते, घाबरून जाते. त्याला वाटते की मी आता कधीच माझ्या घरी पोहोचू शकणार नाही. पण अचानक जेव्हा त्याची आई धावत येते आणि त्याला आपल्या कुशीत घेते, त्याचा पदर त्याच्या डोक्यावर धरते, तेव्हा त्या मुलाचे रडणे एका सेकंदात थांबते. बघताना त्याला एक सुरक्षितता जाणवते. माझ्या बाळा, आज तू या जगाच्या बाजारात संकटाच्या गर्दीत स्वतःला हरवून बसला आहेस. लोकांचे टोमणे, पैशांची चिंता, या कोलाहलाने तू घाबरला आहेस. पण डोळे बंद कर आणि अनुभव घे. माझ्या स्वामी माऊलीने आपल्या कृपेचा पदर तुझ्या डोक्यावर धरला आहे. ते तुला कधीच या गर्दीत हरवू देणार नाहीत. जगाने जरी तुझा हात सोडला असला तरी स्वामींनी तुझा हात पूर्वीपेक्षा जास्त घट्ट पकडला आहे. शांत हो आणि त्यांच्या कुशीत विसावा घे. हा त्रास फार काळ टिकणारा नाहीये. आकाशात उडणाऱ्या पतंगाला कधी पाहिले आहेस का? पतंग हवेच्या दिशेने वर जात नाही, तर तो हवेच्या विरुद्ध दिशेने झेप घेतो. जितका हवेचा विरोध जास्त असेल तितका पतंग आकाशात उंच उंच जात राहतो. पण त्या पतंगाला आकाशात टिकवून ठेवण्याचे काम कोण करतो? तो दोरा, जो खाली असलेल्या व्यक्तीच्या हातात असतो. जर तो दोरा तुटला तर पतंग काही वेळातच जमिनीवर येऊन पडतो. तुझ्या आयुष्यात आता चाललेला हा संकटाचा आणि लोकांचा विरोध म्हणजे हा हवेचा प्रवाह आहे. हा विरोध तुला खाली पडण्यासाठी नाही, तर तुला आकाशात उंच झेप घेण्यासाठी मदत करत आहे. आणि काळजी करू नकोस, तुझ्या आयुष्याचा दोरा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या हातात सुरक्षित आहे. जोपर्यंत तो दोरा त्यांच्या हातात आहे तोपर्यंत जगातील कोणतीही वादळी हवा तुझा पतंग खाली पाडू शकत नाही. या विरोधाचा आनंद घे, कारण हाच विरोध तुझ्या शिखरावर घेऊन जाणार आहे. एक शेतकरी जेव्हा शेतात मेहनत करतो तेव्हा तो फक्त धान्याची पेरणी करत नाही, तर तो आपल्या मनामध्ये धीराची पेरणी करत असतो. पेरणी केल्यानंतर तो रोज पावसाची वाट पाहतो. कधी पाऊस उशिरा येतो, कधी कडक ऊन पडते, तर कधी अवकाळी पाऊस होऊन पिकाचे नुकसान होते. पण शेतकरी कधी शेती सोडतो का? तो कधी रडत बसतो का? नाही. तो पुढच्या वर्षाची पुन्हा नव्याने आशेने तयारी करतो. आयुष्याच्या या शेतीमध्ये तू सुद्धा एक शेतकरी आहेस. आज जर तुझे पीक सुकले असेल, तर कष्ट वाया गेल्यासारखे वाटत असतील, तर खचू नकोस. स्वामी तुझ्यासाठी सुवर्ण कणांची नवी पेरणी करत आहेत. फक्त धीर धर. जर तुझ्यामध्ये हा धीर असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, श्री स्वामी समर्थ, मी धीर राखीन. आता वेळ आली आहे उठण्याची. हा 21 अध्यायांचा महासंदेश केवळ ऐकण्यासाठी नव्हता भक्तांनो. हा तुझ्या आत्म्याला जागृत करण्यासाठी होता. आजपर्यंत तू जे सहन केलेस, जे अपमान गिळलेस, जे अश्रू रात्रीच्या अंधारात लपवलेस, त्या सर्वांचा हिशोब पूर्ण झाला आहे. स्वामींच्या दरबारातून तुझ्या विजयाचा शंखनाद झाला आहे. हा कठीण काळ आता पूर्णपणे संपला आहे. तुझ्या चेहऱ्यावर आता हास्य येऊ दे. तुझ्या मनात सकारात्मकता येऊ दे. कारण ज्याच्या पाठीवर स्वामींचा हात असतो त्याचा पराभव कधीच होऊ शकत नाही. जा आणि नव्या उमेदीने तुझ्या कर्माला सुरुवात कर. विजय तुझाच आहे, गुलाल तुझाच आहे. नेहमी लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा पूर्ण अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला कमेंट करा
आणि व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचा जप अखंड करत राहावा. तुमच्या आयुष्यात नक्की सुबकता लाभेल, नक्की सुख लाभेल आणि पैशांची नक्की पाऊस पडेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.